सिंधुदुर्गच्या निळाशार समुद्राला, नारळी पोफळीच्या बागांना आणि कोकणच्या मातीतील सुगंधाला आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणखी मोठी ओळख मिळणार आहे। गेली तब्बल 32 वर्षे सिंधुदुर्ग वासियांना ज्याची प्रतीक्षा होती त्या पंचतारांकित ताजच्या स्वप्नाला अखेर प्रत्यक्ष आकार मिळण्याच्या दिशेनं मोठं पाऊल राज्य सरकारनं उचललं आहे। बहुचर्चित शिरोडा वेळागर येथे प्रस्तावित पंचतारांकित ताज हॉटेलचा प्रकल्प आता लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे। हा प्रकल्प नेमका काय आहे, त्याचं कोकणवासियांच्या दृष्टीने महत्त्व नेमकं काय आणि कधीपर्यंत हे हॉटेल पूर्ण होईल, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत संदेश घुले। शिरोडा वेळागर येथे प्रस्तावित असलेल्या बहुचर्चित ताज लक्झरी हॉटेल प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक जमीनदारांचे प्रतिनिधी यांच्यात हा महत्त्वपूर्ण करार झालाय। मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर हे उपस्थित होते। सिंधुदुर्ग म्हणजे केवळ समुद्र किनारे नव्हेत, तारकर्लीचा निळाशार समुद्र, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग सारखे ऐतिहासिक किल्ले, घनदाट जंगल, जलक्रीडा, मालवणी खाद्य संस्कृती आणि गोव्याची जवळीक, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पर्यटनाची मोठी क्षमता आहे। मात्र या क्षमतेला जागतिक दर्जाच्या पर्यटन पायाभूत सुविधांची जोड देण्याची गरज ही सातत्यानं व्यक्त करण्यात येते। शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्प त्यामुळे केवळ आणखी एक हॉटेल उभारण्याचा विषय नाही, तर सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षमतेला जागतिक दर्जाच्या हॉस्पिटॅलिटी ब्रँडची जोड देणारा प्रकल्प ठरणार आहे। या प्रकल्पामुळे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच जिल्ह्यातील पर्यटनाचा मुक्काम वाढवण्यास, स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास आणि भविष्यातील पर्यटन गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। आता हा प्रकल्प येणार म्हणून स्थानिकांचं नुकसान होणार का, तर नाही, उलट या प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम हा स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे। हॉटेलच्या उभारणीपासून ते प्रत्यक्ष संचलनापर्यंत मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे। यातूनच प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील। यासोबतच प्रकल्पाचा प्रभाव हॉटेलच्या 4 भिंतींच्या पलीकडेही असेल। स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजीपाला, फळं आणि इतर उत्पादनं खरेदी होतील। मच्छीमारांना बाजारपेठ मिळेल। स्थानिक कारागिरांच्या हस्तकलेलाही मागणी वाढेल। पर्यटकांसाठी स्थानिक मार्गदर्शक, वाहतूक, व्यावसायिक, जलक्रीडा आणि साहसी पर्यटन सेवा, स्थानिक खाद्यपदार्थ आणि विविध पर्यटन उपक्रमांची मागणीही वाढेल। म्हणजेच ताजचा परिणाम हा एका हॉटेलपुरता मर्यादित न राहता शिरोड्यापासून संपूर्ण सिंधुदुर्गच्या स्थानिक अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचेल। सिंधुदुर्गची खरी ताकद त्याच्या निसर्गात आहे। स्वच्छ समुद्रकिनारे, खाडी, किल्ले, जैवविविधता, कोकणी संस्कृती आणि मालवणी खाद्य संस्कृती, यामुळे हा जिल्हा देश विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। या नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपत्तीला आता आलिशान हॉस्पिटॅलिटीची जोड मिळाल्याने सिंधुदुर्गमध्ये हाय व्हॅल्यू टुरिझमला देखील चालना मिळेल। पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांचा मुक्काम, पर्यटनावरील खर्च आणि स्थानिक सेवांची मागणी वाढेल। हा प्रकल्प पालकमंत्री नितेश राणे यांच्या रिव्हर्स मायग्रेशन धोरणानुसार एक मैलाचा दगड मानला जात आहे। या बहुप्रतीक्षित प्रकल्पासाठी नितेश राणे यांचा पाठपुरावा उल्लेखनीय म्हणावा लागेल। पर्यटनाच्या दृष्टिकोनातून 5 स्टार हॉटेल आम्ही आता अंतिम टप्प्यात आहोत। ताज शिरोडामध्ये, वेंगुर्ल्यामध्ये येत आहे आणि म्हणून रोजगाराची संधी जेव्हा आमच्या कोकणामध्ये तयार होईल तर मला विश्वास आहे रिव्हर्स मायग्रेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि तोच आमचा मूळ मुद्दा आहे। सिंधुदुर्ग वासियांचे अनेक वर्षांचं स्वप्न प्रत्यक्षात यावं आणि जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला मोठी चालना मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत। पर्यटन असो, कनेक्टिव्हिटी असो, पायाभूत सुविधा असो, या सगळ्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग
हा आम्ही नेहमी पहिल्या 5 क्रमांकामध्ये राहिलेलो आहे. नितेश राणे यांनी या प्रकल्पाचं वर्णन करताना सिंधुदुर्गच्या विकासातील नवा अध्याय असे म्हणतानाच ताजच्या आगमनामुळे जिल्ह्याची आतिथ्य पायाभूत सुविधा मजबूत होण्यासोबतच स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळतील असा ठाम विश्वासही व्यक्त केलाय. त्रिपक्षीय करारामुळे गेल्या 32 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष वाटचालीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळेच आता सिंधुदुर्गवासियांच्या नजरा या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसात किंवा महिन्यांमध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात येईल. तसेच आगामी 2 ते 2.5 वर्षात हे पंचतारांकित हॉटेल दिमाखात उभं राहील. ही केवळ एका आलिशान हॉटेलची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे 3 दशकांच्या प्रतीक्षेची. ही गोष्ट आहे कोकणच्या पर्यटन क्षमतेला जागतिक ओळख मिळवून देण्याची आणि सिंधुदुर्गच्या तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधींची. शिरोड्याच्या किनाऱ्यावर ताज उभे राहिल्यानंतर कदाचित सिंधुदुर्गची ओळख फक्त कोकणातील सुंदर जिल्हा म्हणून राहणार नाही, तर जागतिक दर्जाच्या पर्यटनाचं नवं ठिकाण म्हणूनही होऊ शकते. आणि म्हणूनच 32 वर्षांची ही प्रतीक्षा आता केवळ संपण्याच्या मार्गावर नाही, तर सिंधुदुर्गच्या पर्यटनाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्याच्या उंबरठ्यावर देखील आहे. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.